सामाजिक न्याय खात्याच्या अधिकारांवरून कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यामध्ये चांगलीच जुंपली। सामाजिक न्याय खात्यासंबंधी बैठक घेण्यापूर्वी माझी परवानगी घ्या असं पत्र शिरसाटांनी मिसाळ यांना लिहिलंय। यावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं। मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच मी काही बैठका घेतल्या आहेत असं मिसाळ यांनी म्हटलंय। महायुतीत कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांमधला वाद आता चव्हाट्यावर आलाय। सामाजिक न्याय विभागाच्या बैठकांवरून कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात लेटर वॉर रंगलंय। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर नाराजी व्यक्त करत संजय शिरसाटांनी खुलं पत्र लिहिलंय। तर शिरसाटांच्या या पत्राला माधुरी मिसाळ यांनी सुद्धा पत्रानंच उत्तर दिलंय। मला वाटप करण्यात आलेल्या विषयाची बैठक लावून आपण अधिकाऱ्यांना निर्देश देत आहात। बैठक घेण्यापूर्वी माझी पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे। माझ्याकडील विषयांसंदर्भात बैठक घ्यायची असल्यास माझ्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणं संयुक्तिक असेल असं पत्र शिरसाटांनी लिहिलंय। तर याला माधुरी मिसाळ यांनीही उत्तर दिलंय। राज्यमंत्री म्हणून मला बैठका घेण्याचा अधिकार आहे। मी घेतलेल्या बैठकीत निर्णय किंवा निर्देश दिलेले नाहीत। निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल सूचना किंवा निर्देश देण्यात गैर नाही अशी माझी धारणा आहे। मी कुठले निर्णय घेतले असल्यास उदाहरण द्यावं। आपण अधिकारांचं वाटप करताना मुख्यमंत्र्यांच्या संमतीची गरज असताना तशी संमती घेतली नाही। दरम्यान आढावा बैठकीसाठी पूर्व परवानगीची गरज आहे का याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून मत मागवलं आहे असं उत्तर माधुरी मिसाळ यांनी दिलंय। नाही, आता तसं काही भेटण्याचं काही प्रयोजन नाही। आता मी गावाकडे चाललोय। नाही, आता तसं काही भेटण्याचं काही प्रयोजन नाही। आता मी गावाकडे चाललोय। माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता। काही विषय असे असतात की ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर तो राज्यमंत्र्याच्या अधिकारात येत नाही किंवा एखादा विषय माझ्या सुद्धा अधिकारात येत नाही। तर ही स्टेप आहेत राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री। म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशा बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल, घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती। शिरसाटांचं पत्र आल्यानं मी त्यांना उत्तर दिलं। शिरसाटांना पत्र लिहावं असं का वाटलं ते त्यांनाच विचारा। शिरसाट यांच्या अधिकाराचं मी कुठलंही उल्लंघन केलेलं नाहीये। बैठका घेण्यासाठी शिरसाटांच्या परवानगीची गरज नाही। मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसार मी काही बैठका घेतल्याचं माधुरी मिसाळ यांचं म्हणणं आहे। हे सरळ संकेत आहेत की संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार। या सर्व नेत्यांमध्ये एकामेकांच्या जिरवण्यामध्ये मोठा टाइम जातो। एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला, अजितदादांच्या पक्षाला भाजप वापरून आता फेकून देते। म्हणून अंतर्गत कलह हा आता आपल्या सर्वांना दिसायला लागलेला आहे। मंत्रिमंडळामध्ये समन्वय नाही आम्ही सांगतोय ना। कोणी कोणाला मानत नाही, कोणता पक्ष कोणाला मानत नाही, कोणते सहकारी त्यांचे मानत नाही, मंत्रिमंडळ एकमेकांना मानत